घरचे म्हणायचे अजून मारायला पाहिजे होता ह्याला. बरं, आता ज्या शिक्षकांना आम्ही घाबरतोय त्यांची नावं घरी माहिती होती. मग आम्ही एखादी चूक केली तर आई वडिलांना काय म्हणायचं, आमच्या शिक्षकांनाच नाव सांगतो तुझं. मग तो मार वाचवण्यासाठी घरच्यांचंही ऐकायचं, म्हणजे शिक्षकांचा दरारा घरापर्यंत होता आणि तो आजही आहे. त्यामुळे मला वाटतं हे सगळं करू शकतो. आमच्या बुतकर मॅडम मागे बसल्याच वाटतं, आहेत ना? त्या आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. वर्गामध्ये फार अतरंगी होतो मी. एक किस्सा सांगतो. वर्गामध्ये कोणी नव्हतं आणि मागे बसलो होतो आणि मोठ्याने वर्गात वरडलं होतं, सुया घे, फणी घे, पोत घे. मग दुसऱ्या दिवशी बुतकरबाईंना कळालं असं काहीतरी झालंय. शनिवारचा दिवस होता, त्यांचं लेक्चर नव्हतं. बाईंनी मला पुढे घेतलं, म्हणली तुझा आवाज फार छान आहे, एकदा बोलूनच दाखवते. बहुतेक मॅडम तेव्हापासून अँकर झालोय मी. बदललोय फक्त आम्ही, आमचे चेहरे बदलले, आमची उंची बदलली, पण पाय आजही जमिनीवरती आहेत, कारण याची पाळामुळे इथे आहेत. माझ्या शाळेचा अभिमान अगदी अजून एका शब्दात सांगायचा झाला तर आमची परिस्थिती अशी होती की आम्ही जेव्हा फी भरली नाही तर आमच्या शाळेने आम्हाला शाळेतून काढून टाकलं नाही, वर्गाबाहेर उभं केलं नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे, नर्सरीची फी ₹1,00,000. तर इथे असणारे सर्व विद्यार्थी मित्रांनो, तिथून पासून इथेपर्यंतचा प्रवास फार अवघड असतो आणि आज फार भारी वाटतंय सरांच्या सोबत बसलोय आणि मुळात हे करण्यासाठी सुद्धा यांच्यामुळेच ही ताकद आली आहे, बळकटी आली. आणि आज गुरुपौर्णिमेचा दिवस. माझ्या मराठीचे उपकार एवढे आहेत माझ्यावरती की त्या मराठीमुळे माझं घरही चालतंय आणि या समाजामध्ये निवेदक म्हणून माझी ओळख आहे. हे फार अनंत उपकार माझ्या मराठीचे. तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची, तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर.